नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बारामतीतील वाढती गुन्हेगारी ही पोलिसांसह आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे. बारामतीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ काल व्हायरल झाला. हे सीसीटीव्ही पाहून आता अजित पवार देखील संतापलेले पाहायला मिळाले. अशा पद्धतीनं गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही असा सज्जड दमच अजित पवारांनी भरलाय. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बारामतीतील मेडिकल कॉलेज जवळील एका हॉटेलमध्ये 3 मुलं दुचाकीवरून आली. या तिघांनी काउंटरवर बसलेल्या मालकाशी बोलत बोलत वाद घातले आणि त्यानंतर हॉटेल मालकाला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यातील एकानं बेल्टनंही मारहाण केल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर बारामती पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत सीसीटीव्हीच्या मदतीनं तिन्ही गुंडांना ताब्यात घेतलं. दरम्यान या तिन्ही गुंडांनी हॉटेल मालकाला मारहाण का केली याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र याच घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील संताप व्यक्त केला आहे. तर खासदार सुनेत्रा पवार यांनीही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधत गुन्हेगारांना कठोर शासन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बोलत असताना त्यांनी बारामतीतील गुन्हेगारीवर भाष्य केले. कुणी कितीही जवळचा असला तरीही त्यांना सोडणार नाही, सतत गुन्हे केले तर मकोका लावला जाईल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुन्हेगारांना दम भरला. अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूयात. तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं. त्याच्यामध्ये एका 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला. तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल. पट्ट्याने काय मारतोय, म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको, कशाला मुक्या प्राण्याला मारतो. मरोस्तोर मारलं त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं. मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा. बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं, मी असला अजिबात खपून देणार नाही. त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागली. मकोका त्याला आपण मोका म्हणतो, पण ते खरं मकोका आहे. तर मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका. कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा. त्यांनी आमचा विनयभंग केला, जे काही केलं असेल ते. पण तुम्हाला आता 14 तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत, ठोकून काढतायत. हे होता कामा नये. तुमची मुलं बिलं काय करतायत, मुली काय करतायत, कुठे चुका होतायत का, हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी, भावंडांनी पार पाडावी, नातेवाईकांनी पार पाडावी. ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ द्या दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या. अरे पोट फुटायला लागलं काय, पोटात घ्या काही सांगतात. सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं. त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही. म्हणून आता जे काही वनवे आहेत, जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय, पार्किंगला केलंय, आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे. कुठं टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेननी उचलायची, जप्तच आत्ताच सांगितलंय कलेक्टरला. आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं. आता पण मगाशी येताना रेमांडच्या पलीकड गार्डन आहे, तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत. असं नाही चालणार. सगळ्यांना नियम सारखा. त्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी, माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी, माझ्या बारामतीकरांनी घ्यावी, अधिकारी वर्गाने पण घ्यावी. सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसतेय. बारामतीतही 3 ते 4 मारहाणीच्या घटना घडल्या असून
त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल होत असल्यामुळं या गुन्हेगारांवर तातडीनं वचक घालण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.